लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागणार। 1500चे 2100 देऊ, मात्र कधी देणार ते सांगितलेलंच नव्हतं। नीलम गोरेंच्या उत्तरानं चर्चांना उधाण। MMRDAचा 40,187 कोटींचा अर्थसंकल्प सादर। मेट्रो आणि रस्त्यांच्या कामांसाठी भरीव तरतूद। महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे मुंबईचे महत्त्व आणखी वाढणार, एकनाथ शिंदेंना विश्वास। सिडको लॉटरीच्या वाढीव दरांविरोधात मनसेची पोस्टकार्ड मोहीम। सोडत धारकांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून घरांचे दर कमी करण्याची मागणी। बीडमधील मराठा बैठकीदरम्यान भाषणात मनोज जरांगेंची प्रकृती खालावली। जरांगेंवर रुग्णालयात उपचार सुरू। फलटणमधील रत्नशील निंबाळकरांची 12 मार्चला निर्घृण हत्या। गावात बदनामी केल्याचा मनात राग ठेवून आरोपी दत्तात्रय निंबाळकरांनं क्रूर पद्धतीनं केला खून। कुटुंबाला न्याय देण्याची दमानियांची मागणी। आरोपी जयराम साठेच्या जबाबात सुग्रीव कराडचा उल्लेख। सुग्रीवच्या सांगण्यावरून देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली। मारहाणीचा बदला घेण्यासाठी कराडनं घुलेला सांगितलं, जबाबात उल्लेख। डोंबिवलीत 2 कोटींच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकांकडून चिमुकल्याचं अपहरण। अवघ्या 3.5 तासात पोलिसांकडून 7 वर्षाच्या मुलाची सुटका। 4 आरोपी ताब्यात। कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर। एकनाथ शिंदेंच्या अवमान प्रकरणी अंतरिम दिलासा। 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी राहणार हजर। कोरटकरच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ। 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलीस कोठडीत, तर कोरटकरला मदत करणारेही पोलिसांच्या रडारवर। नाशिक त्र्यंबकेश्वर या नावानेच कुंभमेळ्याचं नामकरण, तर कुशावर्तासारखं पवित्र कुंड तयार करणार असल्याची गिरीश महाजनांची मोठी घोषणा। बंगळुरूत पत्नीची हत्या करून पुण्यात आलेल्या पतीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या। पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून पळाला होता आरोपी राकेश्वर। ससूनमध्ये उपचार सुरू। बँकॉक थायलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के। भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल। म्यानमार भूकंपाचा केंद्रबिंदू। भूकंपात 100हून अधिक लोकांच्या मृत्यूची भीती।